कोर्टात जाऊन लग्न करण्याचा निर्णय बदललेला नाही। दादा काही न सांगता गेलाय। 3 दिवस झालेत। राहुलने मनाशी काहीतरी पक्क ठरवूनच घर सोडलंय। 2 पेग पिऊन शांत झोपावंसं वाटतं रे मला। पण उद्या सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुझी नशा उतरेल त्यावेळी त्याच आठवणी तुला जर येणार नसतील तर 2 नाही 4 पेग घे। माधुरीचं आणि त्याचं लग्न होणं शक्य नाही हे माहिती असूनही तो आमच्याकडे येतो कशासाठी? अहो पण मी तुमचा मुलगा तुमच्या धाकात नाही। अहो कसे वडील तुम्ही? पोलिसांनी मला पकडलंय। अरे पण कशासाठी? कुठेतरी चोरी झाली आणि त्याचा खोटा आरोप त्यांनी माझ्यावर लावलाय। आता तुझं पोट दिसायला लागेल। सत्याकडे डोळ्यात डोळे घालून बघायचं। सरपोतदार साहेब माझ्या बाजू करतोय एका पोलिसांनी केलं। काय चाललंय मॅडम? एक मिनिट ते जरा बंद कर ना। अगं सागरचंच गाणं ऐकत होते। खूप छान गातो ना तो। फ्युचर ब्राईट आहे त्याचं। हो मोनिका, तू सागरशी बोलणं का बंद केलंस? नाही ग, असं काही नाहीये। मला सांगतेस? हे बघ मोनिका, दादाला आवडत नाही म्हणून तू सागरशी बोलत नाहीयेस? काय ग? अगं दादाचं कुठे एवढं मनाला लावून घेतेस? हे बघ, मला अगदी खरं सांग, तुला सागरशी मनापासून बोलायला आवडतं ना? हो, सागर खूप चांगला मुलगा आहे, समजूतदार आहे। मला खूप एनकरेजही करतो तो। हो ना? मग अभिदादाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर आणि सागरशी मनमोकळेपणाने बोलत जा। मॅडम चला काहीतरी खाऊन घ्या। चलिए आलेच मी। काय मिस्टर पंडित, कसं वाटतंय? रडावंसं वाटतंय ना? रडाल, तुम्ही रडाल। तुम्ही एक बँक ऑफिसर आहात। 24 तासांच्या आत तुम्हाला जामीन मिळाला नाही तर तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा। आणि 24 तासांच्या आत जर तुम्ही माझं लोन सँक्शन केलं तर काय सरपोतदार? एसीपी माडिक चांगल्या माणसांना त्रास द्यायचा नसतो। दिवाकर, हो काय बोलायचे तुम्हाला? बसा बरं इथे।
जानवी, काल तू म्हणाली होतीस की मी उद्याच प्राचीला गाठते म्हणून. काय झालं? अहो मी सांगितलं ना तुम्हाला, प्राची नाही भेटली म्हणून. मी तिच्या घरी पण जाऊन आले. हा, राहुल काय करतो आपल्या ऑफिसमध्ये? अकाउंट डिपार्टमेंटमध्ये आहे. का? रजेवर गेला होता हो. आणि रजा संपूनही त्यांनी ऑफिस जॉईन केलं नाही. नाही. अगं मग ठीक आहे ना, या असल्या बेजबाबदार माणसाला सरळ ऑफिसमधून काढून टाकायचं. त्याच्याऐवजी तूच अस्वस्थ होतीयस. मी राहुलच्या विचाराने अस्वस्थ झाली असं वाटतंय का तुम्हाला? प्राची असं करणं शक्यच नाही. अगं, तुम्ही स्वतः भेटलात ना मिलिंद पवारला? हो भेटलोय, पण तो डमी असू शकतो ना. दिवाकर, म्हणूनच म्हणतोय जानवी, मला प्राचीला नाही, त्याच्यापेक्षा मला त्या मिलिंद पवारशी भेट घालून दे प्रत्यक्ष. त्याच्याशिवाय माझं समाधान होणार नाही. काय करतेस? कुणाला फोन लावतेस? प्राचीला. हो. तुझा फोन ती अटेंड करत नाही. लँडलाईन वरून फोन लाव, तो नंबर नसेल तिच्याकडे. कोणाचा नंबर आहे हा? हॅलो. हॅलो प्राची, मी जान्हवी बोलतीये. जान्हवी, तू तू का टाळतीयस मला? माझा फोन सुद्धा अटेंड करत नाहीयेस. अगं तसं काही नाहीये ग जान्हवी. असं काही नाहीये ना? मग उद्या सकाळीच मला ऑफिसमध्ये येऊन भेट. प्राची, हॅलो. हो 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 काय? येणार आहेस ना नक्की? आयत्या वेळी नसती कारण देऊ नकोस, नाहीतर मी येते तुझ्या घरी. नाही नको, मी येते ऑफिसमध्ये. ठीक आहे, ठेवते मी फोन. उद्या सकाळीच येते प्राची. बघू. दिवाकरांची शंका खरी असेल का? नम्रता, माधुरीशी बोलणं झालं नंतर? मला नाही वाटत ती. जाऊ दे ना, नसता विचार करून तुम्ही कशाला त्रास करून घेताय? आपल्याच मुली म्हणायचं आणि समजून घ्यायचं. त्यांचा पाय आणखी खोलात जाणार नाही म्हणून जपायचं. शेवटी रक्ताचं नातं असलं तरी आईवडील आपल्या मुलांचं नशीब नाही बदलू शकत. नम्रता, माधुरीच्या नशिबात असेल तेच होईल. जाऊ दे, तुम्ही पडा पडा, स्वस्त पडा.
बाबा काका बसा ना. बस. बाई शरद भाऊजी तुम्ही अगं मोनिका तुझे पप्पा आलेत का? काय हो पप्पा कसे आहात? म्हणजे कसेच बेटा? अहो काही झालंय का? शरद भाऊजी काय झालं? काय झालं शरद भाऊजी? अहो सुधाकर, पोलिसांनी खोट्या आरोपाखाली आपल्या सागरला अटक केली. काय? बहिणी शांत हो. आई आई शांत हो ना, रडू नको प्लीज. सागरने कुणाचं काय असं वाईट केलं? बहिणी तुम्ही रडू नका प्लीज. म्हणजे आता रात्र असल्यामुळे काही हालचाल करता येत नाही, पण उद्या सकाळी जामिनावर सोडून आणतो मी सागरला. रेकॉर्डिंग स्टुडिओ मधून पोलिसांनी सागरला उचललंय. केवढं एम्बॅरेसिंग वाटलं असेल त्याला. अख्ख्या इंडस्ट्रीत ही बातमी पसरली तर त्याचं करिअर साफ. नाही, असं काही होणार नाहीये. बाबा, विषयाची परीक्षा का घ्यायची? सरपोतदार साहेब तुमच्या बँकेकडनं कर्ज मागतायत, पर्सनली तुमच्याकडनं नाही. देऊन टाका ना त्यांना कर्ज. तुमचं काय जाणार आहे? सागरच्या करिअरचा विचार करा. तिकडे मुलगा जेलमध्ये बसलाय आणि तुम्ही आपले तत्व कुरवाळत बसलाय. अविनाश, मुस्काट फोडून टाकीन. अहो ठीक आहे, उद्या सकाळी सागरला सोडून आणीन. खरं सांगतो, मी केवळ नाही हो, मी आबा पाटील, रघुनाथ रामचंद्र पाटील, मी जान्हवी मॅडम कडे कामाला आहे. मासे चोरासारखे आमच्या घराबाहेर काय करत होतात? मी चोरून चोरासारखा बघत होतो खरं आहे, पण राहुल कुठे घरात दिसतो का बघत होतो. राहुल हल्ली ऑफिस मध्ये येत नाही ना, त्यामुळे मॅडमना खूप टेन्शन आलं. त्यांचं टेन्शन मला बघवत नाही. राहुल का नाही का मला हल्ली?
काका 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 नाही आबा आलाल पाटील. मला लोक आबा म्हणतात. बरं आबा, राहुल दादा बेपत्ता आहे. बेपत्ता कसा? पत्ता हाच आहे. मी शोधत इकडे आलो. बेपत्ता म्हणजे मिसिंग, हरवलाय. काका, तुमच्या ऑफिसचा फोन नंबर आणि पत्ता द्याल का? हो देतो ना. हो माझी डायरी कुठे पडली हो? मिळत नाही डायरी. हे बघ ज्योती, तुला माझं म्हणणं पटतंय की नाही पटत आहे? म्हणजे बाबा सागरच्या करिअरचा विचार करायचं सोडून. हे बघ दादा, मला तुझं म्हणणं अजिबात पटत नाही. ज्योती, अभि दादा, माधुरीचे वडील आपल्या घरी येऊन गेले. त्यानंतर बाबा तुझ्यावर खूप चिडले. तू बाबांशी काहीच बोलला नाहीस, माझ्याशी बोललास. मला तुझं सगळं म्हणणं पटलं, म्हणून मी स्वतः जाऊन बाबांशी बोलले. त्यावर बाबांनी आपली मीटिंग बोलावली आणि आपल्याला आपल्या मतांप्रमाणे वागायची मोकळीक दिली. उपकार नाही केलेत त्यांनी. एवढी मोकळीक त्यांनी जर मला आधी दिली असती तर नोकरीच्या कारणास्तव माझी एवढी वर्ष वाया गेली नसती. ठीक आहे, मान्य आहे मला. पण म्हणून सरपोतदारांचं लोन सँक्शन करण्याकरता बाबांनी बँकेत फ्रॉड करायला काहीच हरकत नाही. हे जे तुझं म्हणणं आहे ना, हे मला अजिबात पटत नाही. तू असं कसं बोलू शकतोस? हे बघ, मला माझा धाकटा भाऊ सागर फक्त दिसतो. ओके दादा, पोलिसांना सागरला सोडावंच लागेल. मला खात्री आहे, शेवटी सत्याचाच विजय होतो. हे बघ, जाऊन बाबांची माफी माग. बघ, जमलंच तर. अरे काय करतोस? कुठे निघालास? आबा, सुधाकर पंडितांनी भेटायला बोलवलंय. कदाचित माझ्या नोकरीचं पक्क होईल. अरे छान छान. देवाच्या पाया पड, आशीर्वाद घे. आधी तुमच्या पाया पडतो. अरे माझ्या कसला पाया पडतो? देवाच्या पाया पड. आबा, माझ्यासाठी तुम्हीच देव आहात. चल. ते जाऊ देत. तुमचं काय झालं कालच्या प्लॅनचं? झाला का सक्सेसफुल? कसलं काय? रात्रीच्या अंधारात कोणताही प्लॅन सक्सेसफुल होत नाही हे मला कालच समजलं. चला, येतो मी. हो येतच की हो. हो. देवा, माझ्या मंजितला चांगली नोकरी मिळू दे. मी त्यांची बहीण बोलतीये, अनघा. मला जरा प्लीज तुमच्या घरचा पत्ता मिळू शकेल का? तुम्हाला आमच्या घरचा पत्ता कशाला हवाय? तूच तोंड वर करून सांगत होतास ना, सरपोतदारांचं लोन सँक्शन करा, सागरच्या करिअर कडे बघा. मग तू काय केलं तुझ्या धाकट्या भावासाठी? राहुलशी बोलून काय प्रकार आहे ते बघ ना. अगं पण तो येतोय कुठे ऑफिसला? अगं मिलिंदनी किडनी डोनेट केली. तुझं काम झालंय ना, मग कशाला एवढा विचार करतेस? पैसे तुमच्याकडे आता असतील तर त्यातलं एखादं बंडल मला पाहायला मिळेल. पालवयाची